संजय जाधवांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, अष्टीकरांना इशारा तर बीडमध्ये जाळपोळ, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेला आता जवळजवळ निर्णायक वळण मिळत असल्याचं चित्र आहे। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज 18 जून संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता। या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितलं जात होतं, परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले। ऑपरेशन टायगरमधील चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे या बंडखोरीचे तीव्र पडसाद परभणी, बीड, हिंगोलीसह राज्यभरात उमटताना दिसत आहे। आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी पुतळा जाळून संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे। कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या। आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो, हे खेदजनक बाब आहे। या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत। कारण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आजपर्यंत आमचा एक नेता म्हणून आम्ही मानत होतो, ज्यांच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांच्या विश्वासावर काम करत होतो, त्यांनी तो विश्वास संपादन केला नाही आणि आमच्यातून निघून गेले। याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांचा पुतळा जाळून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि असाच निषेध आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही या ठिकाणी करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।